सुकन्या समृद्धी योजनेची ही खाती होणार बंद. अर्थ मंत्रालयाने केला मोठा बदल. केंद्र सरकारने लहान मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आता केंद्रीय अर्थ खात्याने या योजनेच्या नियमात काही बदल केले आहेत. त्याविषयी मार्गदर्शक नियमाचे अर्थविषयक खात्यांना निर्देश दिले आहेत. देशभरातील टपाल खात्यांना या नवीन नियमाचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या नियमामुळे खातेदारांच्या अडचणी वाढू शकतात. त्यांना या नियमाचे पालन करावे लागणार आहे. अर्थ मंत्रालयानुसार सर्व अल्प बचत खात्यासाठी हा नियम लागू असेल. सुकन्या समृद्धी योजनेच्या खातेदारांना पण त्यांची माहिती असणे आवश्यक आहे. नवीन मार्गदर्शक सूचनानुसार सुकन्या खाते आता आईवडील अथवा कायदेशीर पालकाकडे हस्तांतरित करावे लागेल. म्हणजेच त्यांच्या नावे खाते करावे लागेल. जर 2 सुकन्या खाते असेल तर त्यातील एक बंद होईल. 2 सुकन्या खाती नियमाविरुद्ध मानण्यात येतील. अर्थ मंत्रालयाने सर्व सुकन्या समृद्धी योजनेच्या खातेदारांचे आईवडील कायदेशीर पालक यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडलेले असावेत. जर अशी जोडणी आढळली नाही तर पॅन कार्ड आणि आधार कार्ड क्रमांक आणि संबंधित कागदपत्राची प्रत जोडावी लागणार आहे. तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देशातील सर्व पोस्ट कार्यालयांना देण्यात आले आहेत. काही खातेदाराविषयी अथवा त्यांच्या कागदपत्राविषयी शंका असल्यास त्यांची माहिती वित्त मंत्रालयाला द्यावी लागणार आहे. सुकन्या समृद्धी योजनेत 250 रुपये ते 1.5 लाख रुपयापर्यंत वार्षिक रक्कम जमा करण्यात येते. तिमाहीत सुकन्या खात्यात 8.2% व्याज देण्यात येत आहे. मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर तिला रक्कम देण्यात येते. मुलीचे 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 50% रक्कम काढता येते. खाते उघडण्यासाठी मुलीचे जन्म दाखला जोडणे अनिवार्य आहे. आता नवीन नियमानुसार योजनेत आई वडिलांचे अथवा पालकांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणे अनिवार्य आहे. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.